काय नेमकी घटना घडली आहे, कोणती बातमी प्रसारित केली होती? मी मनोज मनपूर्वे अर्धापूर तालुका प्रतिनिधी तसेच श्रमिक लोकराजीला काम करतो. तसंच एका वर्तवाहिनीला एका सिटी न्यूज म्हणून प्रसार माध्यम आहे यूट्यूबच, त्या पण वर्तवाहिनीला मी काम करतो. आणि मी काल 24 रोजी कालच्या 24 मार्च रोजी मी एक बातमी प्रसारित केली होती की DJ बंद आणि लहानमध्ये दारू विषयावर रोष व्यक्त म्हणून गायकवाड्याचा कायम आहे. ही बातमी छापली होती. तर काल मला एकाचा फोन आला की रात्री फोन 9:30ला फोन आला की बाबा मनोज कुठं, मी घरी बाहेर या, थोडं तुम्हाला बोलायचं म्हणून मला बाहेर बोलवलं. मी बाहेर आलो. तर बाहेर आल्याच्यानंतर त्यानं मला धक्काबुक्की केली आणि माझा मोबाईल वडवून घेतल्यानं मी परत काय केलं, बाबा माझा मोबाईल द्या, जे काही बातमी आहे मी काही ते विषय तुमच्या विरोधात नाही किंवा कोण्या प्रशासनाचा नाही, मी असं म्हणलो. तर त्याने माझ्या पाठीशी पळाले, मी हाताला धरले, मी पळून गेलो. गावातल्या गलीमध्ये गेलो. गलीमधून त्यानं मला गलीतून उचलून आणलं, परत गाडीवर बसवलं आणि आरडाओरडा केला. माझ्या घरचे कुटुंब आले आणि गावकरी आले. या गावकऱ्याच्या समोर मला धक्काबुक्की करून मला गाडीवर बसून देत होते. आणि नेऊन लहानमध्ये एक कॅलन आहे बसस्टँड रोडला, त्या कॅनलवर 20 जण असे थांबलेले, त्यांच्याकडून आम्हाला माहिती भेटली, तिथून मला मारण्याचा प्रयत्न करणार होते. आता काय मागणी आहे? काय आता माझी अशीच मागणी आहे सर, मी यासारखे असे अनेक पत्रकार आहेत, मी चांगल्या पद्धतीने काम ग्रामीण भागामध्ये कामं करतात. यांनावर असे अन्याय अत्याचार असे होत असल्यानं खरंच पत्रकारिता आम्ही कशा पद्धतीने करावी आणि पत्रकाराला कुठेतरी शासनानं न्याय मिळवून देण्याचं काम करा आणि त्या गुन्हेगारावर योग्य ते कारवाई करावी. असेच 4 ते 5 जण होते, 4 गाड्या आल्या त्या आणि दोनदा मला गाडीवर उचलून गाडीवर बसवलं. तर मी अजून उडी मारून बाजूला निघालो. कुटुंब आणि गावकऱ्यामुळे मी वाचलो सर.